नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही त्या पाटीलने सांगितलेल्या जागेमध्ये येते आणि तो वॉचमन म्हणतो की हे बघा मॅडम, ही आहे ती जागा. त्यावेळेला ईश्वरी आणि तिची आई म्हणजे सुप्रिया त्या जागेमध्ये प्रवेश करतात. तेव्हा ते पाहिल्यावर त्यांना खूप आनंद होतो आणि ईश्वरी अगदी अवाक होऊन ती जागा बघतच राहते. सुप्रिया म्हणते की ईश्वरी, अगं खूपच सुंदर आणि प्रशस्त जागा आहे गं. म्हणजे ना, इथे किचनमध्ये छान काम करता येईल तुला. शिवाय स्वयंपाक करताना इथे आजूबाजूला वावरायलाही खूप जागा आहे. म्हणजे तुला अगदी अवघडल्यासारखं वाटणार नाही. खरंच खूप छान जागा आहे इथं आणि बरीच मोठी जागा आहे. खरंच खूप छान दिसते हे सगळं. तेवढ्यातच आता इथे त्यांच्या नजरेस समोर गणपतीचं जे मूर्ती असते ती दिसते आणि तिथे देवाऱ्यामध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली असते आणि पूजा देखील केलेली असते. आणि ते पाहून आता गणूबाप्पाला पाहिल्यावरती ईश्वरी अगदी खूप आनंदित होते. ईश्वरी म्हणते की आई, अगं बघितलंस का, आपल्या गणूबाप्पाची मूर्ती इथे पण. तेव्हा मग लगेच ईश्वरी ही त्या वॉचमनला विचारते की काय हो वॉचमन दादा, ही गणपतीची मूर्ती इथे कशी? म्हणजे ही जागा बंद होती तरीही इथे गणपतीची पूजा वगैरे कोण करतं रोज? तेव्हा वॉचमन काका म्हणतात की अहो मॅडम, ही जागा जरी बंद असली ना तरीही रोज नित्य नियमाने देवाऱ्याचं पूजन केलं जातं आणि गणपती बाप्पाची पूजा तर इथे दररोज केली जाते. असं म्हटल्यावर ईश्वरी खूप खुश होते आणि ती म्हणते की एकदम बढिया. आणि मग वॉचमन म्हणतात की एक काम करा ताई, तुम्ही तोपर्यंत जागा बघून घ्या, मी बाहेर थांबलो आहे. मग ती हो ठीक आहे असं म्हणते. वॉचमन निघून जातात आणि ईश्वरी म्हणते की आई, बघ ना किती सुंदर दिसतंय ना इथे. म्हणजे ना, आपण इथे यायच्या अगोदरच गणूबाप्पा इथे विराजमान आहे आणि या जागेवर गणूबाप्पाची पूर्णपणे कृपादृष्टी आहे असं मला वाटतंय. म्हणजे आपण ही जागा फायनल करावी असंही माझ्या मनाला वाटतंय. तुला काय वाटतंय? तेव्हा लगेच आता सुप्रिया म्हणते की हो, मलाही तेच वाटतंय. म्हणजे ना, या जागेमध्ये येऊन ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते गं. म्हणजे खूप छान आणि सुंदर वातावरण वाटतं इथलं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, आणि मलाही तेच वाटतंय की या जागेवर ना गणूबाप्पाचा आशीर्वाद आहे आणि आपल्या आधी तो इथे येऊन थांबला आहे. याचा अर्थ गणूबाप्पाने ही जागा माझ्या या क्लाउड किचनसाठी जणू ठरवलेली आहे असं मला वाटतंय. म्हणूनच आता मला असं वाटतंय की गणूबाप्पाचा आशीर्वाद घ्यावा आणि हीच जागा फायनल करून टाकावी. गणूबाप्पा आपल्याबरोबर आहे असंच वाटतंय मला. तेव्हा मग सुप्रिया म्हणत असते की हो गं, बरोबर आहे तुझं. आता ईश्वरी ही गणपतीला नमस्कार करत म्हणते की गणूबाप्पा, आता तुझ्या आशीर्वादाने मी सगळ्याची सुरुवात करत आहे आणि तुझ्या आशीर्वादानेच मी ही जागा फायनल करत आहे. माझ्यावर नेहमी लक्ष ठेव, सगळं काही व्यवस्थित सुरू होऊ दे, असं ती आता देवाला हात जोडून म्हणते. तर इकडे अर्णव हा नुसत्या बाहेर हॉलमध्ये फेऱ्या मारत बसलेला असताना तिथे अंजली येते आणि म्हणते की काय रे अर्णव, इकडे नुसत्या फेऱ्या का मारत आहेस तू? नाही म्हणजे आज जिमला गेला नाहीस तर जिममधल्या कॅलरीज इथेच बंद करण्याचा विचार आहे की काय? तेव्हा असं म्हटल्यावर तो म्हणतो की नाही, असं काही नाही आहे. मग त्यावर ती म्हणते की मग तू इथे असं का थांबलायस? तो म्हणतो की अगं ते काही नाही, जरासं माझं डोकं दुखत होतं ना म्हणून मी बाहेर हवेत फेऱ्या मारत होतो. तेवढ्यातच तिथे अंजलीताई असा ईश्वरी आवाज देते. आणि आवाज दिल्याबरोबर लगेच अर्णव तिच्याकडे हसत बघतो आणि म्हणतो की ती बघ आली मी सिंदूर. आणि ईश्वरी धावत धावत येते आणि अंजलीला मिठी मारते आणि म्हणते की ताई, आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. खरंच खूप चांगली बातमी दिलीत तुम्ही आणि स्वतःची तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, मग अगं तुझं पण खूप खूप अभिनंदन बरं का, कारण तू क्लाउड किचन सुरू करत आहेस आणि ना तू अगदी योग्य वेळेत हा डिसिजन घेतला आहेस बरं का. म्हणजे जर मला काही खाण्याचे डोहाळे लागलेच ना तर मग मी ते तुला सांगेन. मग तू ते देशील ना, तुझ्या इंदोरी काय-काय पदार्थ बनवून. तेव्हा ईश्वरी म्हणते, की "ये भी कोई पूछने वाली बात हुई ताई? अहो, तुम्ही फक्त मला सांगा, की तुम्हाला काय खावंसं वाटतंय आणि तुम्हाला तुमच्यासाठी तो पदार्थ अगदी तुमच्या घरापर्यंत तयार असेल. नाहीतर तुम्ही मला असं सांगाल, की मला हे हवंय, तर मी गरमागरम ते तुम्हाला द्यायला स्वतः येईन. डोंट वरी." असं ती आता बोलून दाखवते. आणि मग ईश्वरीला अंजली विचारते, की "मग कधी सुरू करतेस क्लाउड किचन?" तेव्हा ईश्वरी म्हणते की येत्या 4 ते 5 दिवसात विचार करते सुरू करण्याचा. तेव्हा अर्णव म्हणतो की काय? येत्या 4 ते 5 दिवसामध्ये? इंदोर व्हाय सो लाँग? तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, अहो अजून सगळी तयारी करायची आहे. ती पुढे म्हणते की अहो, बाकीचं जागेचं वगैरे ते पाटील आहेत ना, त्यांनी सगळं फायनल केलं. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की अच्छा. मग ती म्हणते की बाकीच्या गोष्टी फायनलाइज व्हायला नको आहेत का?
त्या जागेसाठी जे जे काही मला हवं आहे. मग तो म्हणतो की मिस इंदौर, अगं मला तसं म्हणायचं नाही आहे. म्हणजे तुला या बिझनेससाठी काही हेवी मशिनरी किंवा काहीच असं लागणार नाही आहे. नॉर्मल गोष्टी लागणार आहेत ज्या अगदी इझिली अवेलेबल होतील. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अहो सर, परंतु त्याच्यासाठी वेळ तर द्यायलाच हवा ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं मिस इंदौर, तसं नाही, पाटील आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय पाटील? मग तो म्हणतो की अगं तसं नाही, पाटील म्हणजे ज्याने तुला मदत केली, तू त्याला विचार ना. कदाचित असे जे एजंट असतात ना, ते बाकीच्या सगळ्या गोष्टीही हेल्प करतात. त्यामुळे तू त्याला विचार, तो नक्कीच हे सगळं करून देईल असं मला वाटतंय. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की म्हणूनच तुला वाट बघण्याची जास्त काहीच गरज नाही आहे. तू उद्याच हे सगळं ओपनिंग करू शकते. ईश्वरी म्हणते की सर उद्याच? तेव्हा म्हणतो की हो उद्याच, काय प्रॉब्लेम आहे? तुला बाकीच्या गोष्टींची गरज नाही आहे. जे नॉर्मल लागणार आहे ते तर तू सगळं करू शकते आणि तसंही मटेरियल तुला उद्याच आणायचं आहे असं काहीच नाही आहे. ते तू नंतरही तयार करून घेऊ शकतेस. अर्णव म्हणत असतो की काय ना ईश्वरी, चांगल्या कामासाठी उगीचच उशीर कशाला करायचा, आणि जे काम उद्याच करू शकतो त्याच्यासाठी आपण नंतरचा वेळ का बरं घ्यायचा आहे. त्यापेक्षा तू उद्याच तयारी कर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, आता तुम्ही मला एवढं सगळं सांगताय तर मग मला त्याच्यावर विचार करायलाच हवा ना. मी उद्याच क्लाउड किचनची सुरुवात करते. ओके, नाही म्हणजे मी उद्याच क्लाउड किचनचं ओपनिंग करते. तेव्हा अंजली म्हणते की येस ग्रेट, खरंच खूप चांगली बातमी दिलीस तू. त्यावर आता अर्णवही ईश्वरीकडे बघून म्हणतो की ग्रेट, मलाही तेच म्हणायचं होतं. आता ईश्वरीला फायनली अर्णवमुळे उद्याच क्लाउड किचन सुरू करण्याची आता डोक्यात आयडिया आलेली असते आणि त्यामुळे ती खूप जास्त आनंदामध्ये असते. तेव्हा मग अर्णव आणि अंजली दोघेही ईश्वरीचे अगदी मनापासून अभिनंदन करतात. नंतर आता इथे राकेश चहा पीत बसलेला असताना त्याला आता वाईट वाटत असतं. तो म्हणतो की सॉरी, ॲक्च्युली काकू काय झालं, त्या जागेचं ना मला जर कळलं असतं तर अगोदर फायनल केलं असतं, परंतु ठीक आहे, आता जर आपण ते जागा झालीच आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा ती म्हणते की हो राकेशजी, अजिबात चिंता करू नका, जागेचं सगळं अगदी व्यवस्थितपणे झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. त्याबरोबर आता लगेच राकेश म्हणायला लागतो की ठीक आहे काकू. मग त्यावर आता तो तिथेच बसलेला असतो आणि तेवढ्यातच आता ती म्हणते की बसा हा, तुम्ही चहा घ्या. नंतर तेवढ्यातच आता तो विचार करतो की एवढ्या लवकर जागेचं काम झालं म्हणजे आमच्या मेहुणे साहेबांनी काहीतरी मदत केलेली दिसतीये, नक्कीच काहीतरी आहे असं म्हटल्यावर आता तो विचार करत बसलेला असतो आणि सुप्रियाची नजर त्याच्यावर पडते आणि तेवढ्यातच आता तिथे ईश्वरी येते. म्हणते की आई, आपलं ऑलमोस्ट जागेचं काम सगळं झालेलं आहे हां. तेव्हा मग असं म्हटल्यावरती हसायला लागते आणि म्हणते की आई, तुला माहिती आहे का, आपण काय करणार आहोत, तर उद्याच आपल्या बिझनेसचं आपण ओपनिंग करणार आहोत. ईश्वरी स्वीट्सचं उद्याच ओपन होणार आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की अहो ईश्वरीजी, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का? अहो इतकं घाईघाईत बिझनेस सुरू करण्यामध्ये काय अर्थ आहे? म्हणजे थोडा वेळ वेळ घ्या आणि विचार करा. इतक्या घाईघाईने गोष्टी करण्याची काहीच गरज नाही आहे. म्हणजे काय ना, की बिझनेस सत्यात उतरवणं वेगळं आणि असं घोड्यावर एखाद्याने बसवणं वेगळं असतं हो. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो आणि समोरचा जे आपल्या घोड्यावर बसवतो, ती वेगळीच गोष्ट असते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की म्हणजे नक्की राकेशजी, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की अर्णव, तुम्ही त्या अर्णवकडे गेला होतात ना आणि त्यानेच तुम्हाला सगळं हे सांगितलं असेल ना की उद्या सुरू कर म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की पण राकेशजी, तुम्हाला कसं हे समजलं की मी अर्णव सरांकडे गेले होते म्हणून? त्यावर सुप्रिया देखील त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरानेच बघत असते, कारण तिने पण काहीच सांगितलेलं नसतं. तेव्हा तो म्हणतो की अहो ईश्वरीजी, मगाशीच मला काकू म्हणाल्या. तेव्हा ती म्हणते की मी कधी म्हणाले तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की अहो काकू, असं काय करताय? मगाशी तुम्ही नाही का मला चहा देत होतात, त्यावेळेला सांगितलात की ईश्वरीजी तिकडे गेल्यात. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा हो का, बोलले असेल, माझ्या मेलीच्या ना कामाच्या गडबडीत लक्षातच राहिलं नसेल. तेव्हा मग तो म्हणतो की मी तेच म्हणतोय की ईश्वरीजी, तुम्ही इतकी घाईघाई करू नका. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही, अहो राकेशजी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. त्यावर मग आता ईश्वरी म्हणते की त्या एजंट भैयानी ना आम्हाला जागा शानदार दाखवली, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याबरोबर तो म्हणतो की अहो ईश्वरीजी, पण ते गुमास्ता आणि आपलं फूड लायसन्स. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो राकेशजी, त्याची पण कामं सगळं काही झालेली आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. राकेश म्हणतो की ते कसं? त्यावर ईश्वरी म्हणते की ऑनलाईन त्या एजंट भैयाने ना माझी सगळी कामं ही ऑनलाईन करून दाखवलेली आहेत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तुमच्या डोक्यावरचं झंझट आहे ना, ते आता कायमचं मागे गेलं. त्यामुळे तुम्ही नका चिंता करू, सगळं आपलं काम झालेलं आहे, लायसन्सचं वगैरे. तेव्हा तो आता थक्क होऊन विचार करतच बसतो आणि मनात म्हणतो की हा एजंट भैया कोण आहे, कबाब में हड्डी, असा मनातच विचार करतो. त्याच वेळेला आता इथे सुप्रिया म्हणते की ईश्वरी, अगं तू उद्या क्लाउड किचन सुरू करण्याची सुरुवात करतेस, ठीक आहे,
तेव्हा ती म्हणते की आई अगं मी ना बाबांना फोन करणारच होते. तेव्हा ती म्हणते की हे बघ तू बाबांना फोन कर, परंतु बाबांना काही येता येणार नाही. कारण ते इंदोरचे भास्कर काका आहेत बघ, ज्यांच्या मुलीच्या लग्नाला बाबा गेले होते. अगं त्यांना हार्ट अटॅक आला आहे. त्यामुळे ते तिथे त्यांच्या मित्रासोबतच आहेत. परंतु तू त्यांना फोन लाव. ते तुला काही ते अडवणार नाहीत. तुझ्या क्लाउड किचनची तू सुरुवात करू शकते. तर ईश्वरी म्हणते की हो हे भांड्यांचं. तितक्यात तिला कॉल येतो आणि मग तिला कॉल केल्यानंतर तो म्हणतो की नमस्कार मॅडम, मी पाटील बोलतोय. तेव्हा मग ती म्हणते की बोला. मग त्यावर तो म्हणतो की मॅडम अहो तुमची जागा फायनल झाली आहे ना, इथे साफसफाई करायला दिली बरं का, सगळी साफसूफ होतच आहे. तेव्हा मग ती म्हणते की पण तुम्हाला कोणी सांगितलं त्या जागेची साफसफाई करायची आहे म्हणून? तेव्हा तो म्हणतो की अहो साहेबांनी सांगितलं. त्यावर तो पटकन जीभ चावतो, कारण पाटीलला अर्णवचं नाव कुठेही येऊन द्यायचं नसतं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की अच्छा म्हणजे तेच साहेब का, त्या जागेचे मालक त्यांनी सांगितलं आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो साहेबांनी मला सांगितलं की या जागेचं मॅडमने फायनलच करून टाकलं आहे. तर मग मी पण म्हटलं की कशाला उगाच वाट बघायची, चला जागेची साफसफाई करूनच टाकूया, म्हणून लागलीच माणसं कामाला लावली बघा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं केलात. तेव्हा तो म्हणतो की बरं मॅडम, माझा ना मेवना बुलेश्वरला त्याचं दुकान आहे भांड्यांचं मोठं. मग तुम्हाला काही सामान वगैरे हवं असेल तर तुम्ही मला यादी पाठवा, ते बी आपलं काम होऊन जाईल. तेव्हा ती म्हणते की नको मी बघेन ते सगळं, उगीच कशाला तुम्हाला त्रास ना. तेव्हा तो म्हणतो की अहो मॅडम यात त्रास कसला, हे कामच आहे माझं मदत करायचं असं, म्हणून तुम्ही मला पाठवा यादी, काही काळजी करू नका, आपण समजा तुमच्या बजेटमध्ये बसवू बरं का. तेव्हा मग तो म्हणतो की चालेल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं चालेल, मी ना आताच तुम्हाला सगळ्या सामानाची यादी पाठवते. त्यावर तो म्हणतो की हो पाठवा यादी, आपण कमी वेळात सगळी भांडी तुमच्या त्या जागेवर मागवून घेऊया, नका करू काळजी, चला बरं ठेवतो हा मी, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि ईश्वरी खुश होऊन म्हणते की अगं आई, त्या एजंट भैयांची खरंच ना खूप मदत होत आहे. जागा दाखवली, आता आपली जी भांडी आहेत ना, आपल्या जी किचनसाठी लागणार आहेत, ती भांडी देखील ते कुठल्या तरी ओळखीने मिळवून देणार आहेत म्हणे. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. ईश्वरी आता म्हणते की खरंच बरं झालं आई, सगळं काही व्यवस्थित होत आहे आणि गणूबाप्पाच्या आशीर्वादाने सगळं काही होत आहे. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे, आता एक काम कर, फक्त बाकी सगळी तयारी तर ऑलमोस्ट झाली आहे. तू एक काम कर, तू नमूला आणि जयवत्याला जरा कॉल कर आणि सांग उद्याचं आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते, म्हणजे तसं ते लवकर येतील, कळलं. आणि बाबांची नको काळजी करूस, बाबांची आपण बोलून घेऊया नंतर, आपलं काम आहे ते आपण पूर्ण करून घेऊया, ठीक आहे. तू आता पहिले आत्याला आणि नमूला फोन लाव. तेव्हा ती म्हणते की हो मी लावते त्यांना फोन, आणि त्यांना तर सगळं सांगायचंच आहे ना. त्यावर आता लगेच तिथे हे सगळं बोलत असताना राकेश उभाच असतो आणि म्हणतो की हा एजंट भैया नक्की आहे तरी कोण, हिची सगळी कामं करून द्यायला तो तयार झाला आहे. आणि तेवढ्यातच इथे आता ईश्वरी ही फोन लावण्यासाठी म्हणून तिथे उभीच असते. आणि सुप्रिया म्हणते की बरं ऐकलं का राकेशजी, मी जरा जेवणाचं बघते हां, असं म्हणून ती किचनमध्ये निघून जाते. आणि राकेश चहा पित असतो आणि ईश्वरीला म्हणतो ईश्वरीजी एक मिनिट थांबा. परंतु ईश्वरी तिथे काही थांबत नाही, ती पटकन फोनवर बोलण्यासाठी निघून जाते. हॅलो नमूताई, असं म्हणून फोनवर सगळं सांगत असताना आता राकेश तिथेच गप्प बसलेला असतो आणि म्हणतो की हे काय चाललंय काय, म्हणजे पटापटच या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. तर इथे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता काय करावं लागणार, मला दिल्लीला जावंच लागणार आहे. हे सगळं आता तिथून राकेश ऐकत असतो. मग अंजली म्हणते की अरे आकाश, काही करता नाही येणार का, म्हणजे तिकडचं त्यांना सांग ना की हवं तर परवा जाऊ दे ना चिंटूला दिल्लीला, म्हणजे ईश्वरीच्या तिथे क्लाउड किचनचं ओपनिंग झाल्यानंतर. मग त्यावर अर्णव म्हणतो की नाही ताई, ठीक आहे, मला माहिती आहे हे सगळं काय असतं ते, त्यामुळे मलाच उद्या तिथे जावं लागेल. आकाश म्हणतो की हो ना ताई, अगं काय आहे ना, तिथे त्यांना पर्सनली दादा हवा आहे, म्हणूनच त्यांना ते दिल्लीचे जे काही त्यांचे डीलर्स आहेत त्यांना भेटावंच लागणार आहे दादाला, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. पर्सनली अर्णवला भेटायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली, परंतु त्यांना उद्याच भेटायचं आहे. त्यावर आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ताई, काही हरकत नाही, सगळ्याच गोष्टी ह्या आपल्या मनासारख्याच घडत नसतात, मी जाईन उद्या दिल्लीला. तेव्हा मग तो तिथून रागाने निघून जातो आणि त्याला थोडंसं वाईटही वाटलेलं असतं. त्यावर राकेश मात्र आनंदात असतो. तो म्हणतो की अरे वा, उद्या तिकडे अर्णव नाही म्हटल्यावरती मला माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर ओपनिंगच्या कार्यक्रमाला अगदी मस्तपणे मिरवता येईल तिच्या जोडीने, असं म्हणून राकेश आता मनातल्या मनात खुश होतो आणि उद्याच्या त्या कार्यक्रमाची स्वप्न रंगवायला सुरुवात करत असतो. तर इथे आता ईश्वरी ही तिच्या जागेवर आलेली असते आणि तिची जागा अगदी पाटीलने चकाचक करून दिलेली असते, त्याबरोबर भांडीही आलेली असतात. ईश्वरी आता आईला फोन करून सांगते की आई, अगं सगळी जागा अगदी व्यवस्थितपणे क्लीन झालेली आहे, सगळं सुंदर करून दिलं आहे त्या पाटीलने, खरंच खूप छान. अगं तू इथे आलीस ना की तुला पण खूप बरं वाटेल, मला तर असं ही जागा आता बघून वाटते की मी उद्याच या क्लाउड किचनची सुरुवात करू शकते. आणि खरंच आई,
उद्या आपण वाटल्यास पहाटे येऊया आणि इथे सगळं काही सेटअप करून ठेवूया. सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. तेव्हा मग ईश्वरी आता फोन ठेवते आणि सगळी जागा अगदी बघत असते. कारण त्या जागेवर तिला खूप सुंदर म्हणजे असं स्वप्न बघावंसं वाटत असतं. तेवढ्यातच त्या स्वप्नाला खरं करण्यासाठी समोर अर्णव आलेला असतो. आता अर्णवला तिथे दरवाजात पाहिल्यावर ईश्वरीला अगदी चकित व्हायला होतं. ती म्हणते की "अर्णव सर, तुम्ही इथे?" तेव्हा मग तो म्हणतो की "हो, मी इथे आलो आहे ईश्वरी स्वीट्समध्ये भेट देण्यासाठी." त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की "सगळं झालं आहे ना व्यवस्थित?" किंवा ईश्वरी म्हणते की "ते पाटील आहेत ना, त्यांनी सगळी खूप मदत केली आहे मला. सगळी कामं अगदी व्यवस्थित केली आहेत." तेव्हा आता अर्णवही गालातच हसतो. नंतर ईश्वरी म्हणते की "अर्णव सर, तुम्ही आज का आलात? नाही म्हणजे उद्या आपल्या बिझनेसची ओपनिंग तर होणारच होती क्लाउड किचनची. मग तुम्ही आज?" तेव्हा मग तो म्हणतो की "मिस इंदोर, मी आज आलो आहे कारण मला उद्या येता येणार नाही आहे." तेव्हा ती म्हणते की "का?" तेव्हा अर्णव म्हणतो की "मिस इंदोर, अगं उद्या मला अर्जंटली दिल्लीला जावं लागणार आहे. त्यामुळे मला तिथून येता येणार नाही आहे आणि अर्जंट मीटिंग आहे उद्या." तेव्हा मग ईश्वरी आता हसत असते आणि म्हणते की "काय अर्णव सर, तुम्हाला पण ना खरंच ॲक्टिंग करायला पण जमत नाही. अहो, उद्या हे सगळं जे काही माझं स्वप्न आहे ते सत्यात उतरणार आहे. ओपनिंग होणार आहे माझ्या बिझनेसची आणि तुम्ही नाही आहे, हे तर तुम्ही काहीतरी खोटंच बोलताय. असं अजिबात नाही आहे. तुम्ही उद्या येणारच." तेव्हा तो म्हणतो की "नाही मिस इंदोर, मी अजिबात खोटं बोलत नाही आहे किंवा आय एम नॉट किडिंग. हे सगळं खरं आहे. दिल्लीचे वर्कर्स आहेत, दिल्लीचे जे डीलर्स आहेत त्यांना मला भेटायचं आहे आणि असं पर्सनली मी त्यांना हर्ट करू शकत नाही आणि प्रोफेशनलिझममध्ये माझ्या बसणार नाही. त्यामुळे मला तिथे जावंच लागणार आहे ॲट एनी कॉस्ट. म्हणून मी तुला आज इथे भेटायला आलेलो आहे." तेव्हा हे ऐकल्यावरती ईश्वरी म्हणते की "सर, हे कसं शक्य आहे? म्हणजे हे जे काही माझं स्वप्न आहे क्लाउड किचनचे, ते तुम्ही दाखवलं आहे मला. तुम्ही ही आयडिया सत्यात उतरवण्यासाठी मला मदत केली आहे आणि आता तुम्हीच सांगताय की तुम्ही उद्या नाही आहे म्हणून? हे कसं पॉसिबल आहे सर? असं मला नाही वाटत आहे. मला हे सगळं चुकीचं वाटतं आहे. आपण एक काम करूया, आपण ना याची सुरुवात उद्या करूया. आपण उद्या करूया ओपनिंग." अर्णव म्हणतो की "नो मिस इंदोर, अजिबात नाही. माझ्यामुळे तू तुझा प्रोग्राम अजिबात पोस्टपोन करायचा नाही आहेस. जे काही उद्या ठरलं आहे ना तसंच सगळं होणार आहे. गॉट इट?" असं तो तिला ओरडतो. तेव्हा ईश्वरीचा चेहरा पडतो. कारण अर्णव इथे नाही आहे आणि तिथे तिला ओपनिंग करावं लागतं आहे, त्यामुळे तिला वाईट वाटतं. आता अर्णव ईश्वरीला बघत म्हणतो की "मिस इंदोर, स्माईल प्लीज." तेव्हा आता त्याच्याकडे बघूनच ती स्माईल देते. इकडे लावण्याचंच हे सगळं कारस्थान असतं. आता वल्लरी म्हणत असते की "लावण्या, अगं फार मस्त काम केलेस तू." तेव्हा ती म्हणते की "हो, मीच हे सगळं मुद्दाम घडवून आणलं आहे. मीच त्या दिल्लीच्या डीलर्सला सांगितलेलं आहे की मुद्दामच उद्याच अर्णवला बोलून घ्यायला. कारण काय आहे ना की कितीही काही झालं तरीही त्या मिडल क्लास ईश्वरी देसाईला ना मला कधीही जिंकू द्यायचं नाही आहे. तिला जे काही करायचं आहे ते करू दे, परंतु त्या ईश्वरी देसाईला अर्णवच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी मी काहीही करू शकते." तेव्हा मग आता वल्लरी म्हणत असते की "दॅट इज दॅट. एकदम छान बातमी दिलीस तू आणि मला बरं वाटलं हे बघून की तू हे सगळं करतेस प्रयत्न. अजूनही तू प्रयत्न सोडलेले नाही आहेस." तेव्हा ती म्हणते की "नो वे मामी, मी कधीही प्रयत्न सोडणार नाही आहे. जोपर्यंत AR माझा होत नाही तोपर्यंत मी हे सगळं चालूच ठेवणार." तेव्हा मग मामी म्हणते की "मी तुला सांगितलं होतं ते बरोबर अगदी लक्षात ठेवलेस तू की आपण फक्त संधीची वाट बघत बसायची असते. जशी संधी येईल तशीच आपण ती आपल्या बाजूने करून घ्यायची असते आणि आज नेमकं तू तेच केलेलं आहेस." तेव्हा मग लावण्य म्हणते की "हो, एक्झॅक्टली. मलाही तेच म्हणायचं होतं. इतके दिवस मी वाट बघत होते, परंतु आता माझ्यावर समोर ती संधी चालून आली आहे. त्या ईश्वरी देसाईला मी कधीही जिंकू देणार नाही आणि अर्णवला आणि तिला कायम कसं वेगळं ठेवायचं ना, याचाच मी विचार करणार आणि याचेच मी अपॉर्च्युनिटीज शोधत राहणार." आणि हे ऐकल्यानंतर आता लावण्याला ऐकून ती खुश होते आणि म्हणते की "बरं केलंस तू." आणि ते ऐकून त्या दोघीही खुश झालेले असतात. तर इथे आता अर्णव हा ईश्वरीला स्माईल करायला सांगतो आणि तिचा चेहरा जरासा पडलेलाच असतो. तेव्हा तो म्हणतो की "कम ऑन मिस इंदोर, चल. आता उद्या तुझ्या या क्लाउड किचनची ओपनिंग होणार आहे. त्यामुळे ना तुझ्यासाठी मी उद्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलं आहे." त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की "काय? कशासाठी हे?" तेव्हा तो म्हणतो की "उद्या ओपनिंग आहे ना, मग त्याच्यासाठी तुला आज हे ॲडव्हान्स गिफ्ट." असं म्हणून तो तिचा हात पुढे घेतो आणि तिच्या हातामध्ये तो बॉक्स ठेवतो. त्याच वेळेला आता तो बॉक्स हातात घेतल्यावर ईश्वरी म्हणते की "काय आहे हे?" तेव्हा अर्णवला ती उघडून दाखवल्यानंतर त्यात एक चावी असते. आता अर्णव म्हणतो की "बघ काय आहे?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "चावी आहे सर, पण नक्की कसली चावी आहे ही?" तेव्हा मग अर्णव म्हणतो की "नक्की कशाची चावी आहे याचा तू विचार करू नको. आता ईश्वरी, तू फक्त हा विचार कर
की ही तुझ्या 100व्या ब्रँचची चावी आहे आणि हा ब्रँच जो आहे तो ईश्वरी क्लाउड किचनच्या 100व्या जागेची चावी आहे. आणि जस्ट क्लोज युअर आईज मिस इंदोर. आता ती डोळे बंद करते आणि मग तो म्हणतो की तू आता बघायचं आहे की तुझी ही 100व्या जागेची चावी आहे आणि तुझे असे अनेक ब्रांचेस उघडले गेले आहेत. मुंबईत प्रत्येकाच्या जिभेवर गोडाचं नाव आलं तर ईश्वरी स्वीट्सचंच नाव येते. प्रत्येकाच्या तोंडावर फक्त ईश्वरी स्वीट्स आहे. सगळेजण अगदी भरभरून ईश्वरी स्वीट्सचं कौतुक करत आहे. तुझ्या या बिझनेसची अगदी भरभराट झालेली आहे आणि त्यामुळे तू पण खूप सक्सेसफुल बिझनेस वुमन झालेली आहेस आणि यामुळे आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे, असं आता इथे अर्णव हा ईश्वरीला सांगत असतो आणि ती ते सगळं स्वप्न अगदी आनंदाने अनुभवत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीची आता ओपनिंगची पूजा ही सुरू असते. जसं आत्या सांगत असते तसं तसं ईश्वरी ही पूजा करत असते आणि चाळीमधली तिचे सगळी माणसं तिथे असतात. त्याच वेळेला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स मिस इंदोर असा आवाज मागून येतो. तेव्हा तिथे आता ईश्वरीला तो आवाज कानावर पडताच तिची कळी खुलते. ती मागे वळून बघते तर तो अर्णव आलेला असतो. अर्णव हातामध्ये बुके घेऊन ईश्वरीच्या क्लाउड किचनच्या ओपनिंगसाठी हजरच असतो आणि तोही खूप आनंदात असतो. आणि त्याच वेळेला राकेश घाबरतो आणि तो तिथेच खाली बसतो. कारण काही झालं तरीही राकेशला हे सगळं ऐकून राकेशला ऐकून धक्काच बसतो. कारण तिथे अर्णव कसा काय टपकला. तेवढ्यातच तो पटकन तिथे सगळ्या माणसांच्या गर्दीमध्येच खाली लपून राहतो आणि म्हणतो की चला आता काही झालं तरी मला इथून सटकावंच लागणार आहे. सगळेजण आता अर्णव आल्याबरोबर बाजूला होतात आणि टाळ्याही वाजवायला लागतात. आता ईश्वरी देसाई तुमचं या बिझनेसमध्ये स्वागत आहे असं म्हणून तो तिथे आता जात असतो आणि तेवढ्यात राकेश पटकन लगबगीने गाडीवर बसून निघणार. तेवढ्यातच मागून अर्णव येतो आणि अर्णव त्याच्या खांद्यावर हात ठेवून 1 मिनिट असं बोलतो आणि जी गाडीची आपली हँडलची काच असते तिथून आता अर्णवला राकेश हा दिसतोय की काय याची भीती राकेशला वाटते आणि त्याच गाडीच्या काचेतून त्याला मात्र अर्णव दिसलेला असतो. आता राकेशला अर्णव रंगेहात पकडू शकेल का? नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.